नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो, पण एक डायबिटीस किंवा हेल्थ कोच म्हणून मी आज तुम्हाला या परंपरेमागचं एक हेल्थ सायन्स सांगणार आहे. आता संक्रांत हा फक्त सणच नाही आहे, लक्षात घ्या. तर ती एक ऋतूबदलाची विज्ञानावर आधारित असणारी एक सुरुवात आहे. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या आज सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे आज उत्तरायण सुरू होतं. याचा अर्थ आपल्याला आता थंडी थोडीशी कमी जाणवणार आहे, हळूहळू थोडासा उबदारपणा वाढणार आहे. आपल्या पूर्वजांनी या काळामध्ये तीळ आणि गूळ हे खाण्याची परंपरा का सुरू केली असेल बरं? त्याचं कारण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला काही नैसर्गिक उष्णतेची गरज असते आणि या पदार्थांमधून आपल्याला ती मिळणार असते. आता चला आपण थोडंसं आरोग्याकडे वळू. तिळामध्ये काय असतं तर मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि संशोधनानुसार मॅग्नेशियम रक्तातली साखर नियंत्रित करण्यास मदत करतं, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतं, तिळातले फायबर आपल्याला डायजेशन सुधारायला मदत करतात आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करायला मदत करतात. परंतु एक लक्षात घ्या की गुळाचा वापर करताना तो सध्या तरी मर्यादित करा, मधुमेह असाल तर. आणि डायबिटीस असलेल्या लोकांनी तर ऑर्गॅनिक किंवा काळा गूळ वापरायला हरकत नाही. किंवा तुम्ही फक्त तिळाच्या पदार्थांवर भर दिला तरी चालणार आहे. या संक्रांतीला केवळ साखर वाटण्यापेक्षा आपण आरोग्य वाटूया. ऋतूनुसार आपल्या आहारामध्ये बदल करणं हेच दीर्घायुष्याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. तुमची साखर नियंत्रणात ठेवा. या सणाचा नक्कीच आनंद घ्या. तिळगुळ खा, परंतु आरोग्याचा विचार करू. हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.